नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। शपथविधीचा भव्य दिव्य सोहळा। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शपथ। महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना आज मुख्यमंत्री पदाची शपथ दिली। त्यामुळे आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र पर्वाला सुरुवात झाली। देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचा सोहळा अतिशय भव्य दिव्य असा ठरला। खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह 22 राज्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला। अखेर 13 दिवसांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाला। भाजपचे महाराष्ट्रातील नंबर 1 चे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। देवेंद्र फडणवीस हे राज्याचे 21वे मुख्यमंत्री बनलेत। महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत आझाद मैदानावर अतिशय भव्य दिव्य स्वरूपात देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचा कार्यक्रम आज पार पडला। या कार्यक्रमात संत महंतांनी देखील हजेरी लावली। त्यांनी महाराष्ट्राच्या या नव्या सरकारला आशीर्वाद दिले। अनेक बॉलिवूड कलाकार शपथविधी सोहळ्यासाठी दाखल झालेत। अभिनेता सलमान खान, शाहरुख खान, संजय दत्त, रणवीर सिंग तसेच क्रिकेटर सचिन तेंडुलकर तसेच विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करून आपला ठसा उमटवणाऱ्या दिग्गजांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं। त्यामुळे अशा शेकडो दिग्गज व्यक्तिमत्वांनी या भव्य कार्यक्रमाला हजेरी लावली। देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा देवेंद्र पर्वाला सुरुवात झाली आहे। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोवर नमस्कार। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक। तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।